2च दिवसांनी मार्गशीर्ष महिना सुरू होणार होता, म्हणून छान असा मटणाचा बेत केला होता आणि तोही चुलीवरचा। इथं बघा हळद मीठ लावून फक्त तेलावरती हे गरम करून घेतले आणि चुलीला जाळ किती छान लागलाय। तसं बघायला गेलं तर चुलीवरचं जेवण हे आजकाल दुर्मिळच झाले। हे असं बाहेर अंगणामध्ये चूल घालून चुलीवरती बनवलेल्या जेवणाची चव गॅसवरच्या जेवणाला नाही। आता याच्यावरती झाकण झाकून जाळ घातला आणि बाकीचा पसारा पण आवरून घेतला। आणि ह्या बघा आमच्या 2 हिरकणी कशा दिमाखात उभा आहेत, त्यांचं पण आवरायचं होतं। इथे बघा पाण्याची टाकी भरली, टाकी उलटून पाणी बाहेर पडायला लागले। इथे ही दुसरी चूल तयार करून घेतली आणि पाणी गरम करायला ठेवलं। बाहेरचं हे मोकळं वातावरण आणि असं हे चुलीवरती जेवण करायला खूपच भारी वाटत होतं। ह्या चुलीवरती मी भात शिजत ठेवणार आहे। आता ह्या भाताला पण उकळी आली आणि हा भात बघा किती छान दिसतोय। त्याचा वास तर इतका छान सुटला होता, असं वाटत होतं की कधी एकदा शिजून तयार होतोय आणि कधी एकदा खायला मिळतोय। भात शिजून तयार होतोय तोपर्यंत समोर बघा हा अननसाचा देठ कापून लावला होता, त्याला फुटवे येऊन 2 कोंब आलेत आणि हे असं रोप तयार झाले। ही बघा ही सरी सोडली, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला करण्यासाठी ही अगोदर खत टाकून नंतर ही अशी सरी सोडली आणि त्याच्यामध्ये भाजीपाल्याची टोकन करून घेतली। भात शिजतोय तोपर्यंत भाकरी बनवायला लागले। बाहेर थंडी पडायला लागली होती, पण चुलीच्या जाळाची एक ऊब तयार झाली होती, त्यामुळे खूपच छान वाटत होतं। लाकडांच्या निकाऱ्यावरती भाजलेल्या खमंग आणि खरपूस भाकरीचा आनंद एखाद्या 5 स्टार हॉटेलमधल्या जेवणापेक्षाही जास्त आणि खूपच वेगळा वाटत होता। आता अंधार पडायला लागलाय आणि थंडी पण वाढायला लागल्या, म्हणून इथं शेकोटी करून सगळी शेकत बसले आणि आता ह्यात बाहेरच्या छान मोकळ्या वातावरणामध्ये आम्ही जेवायला बसलोय। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला बाय।